नमस्कार मित्रांनो, लसावी आणि मसावी सुरू आहे आपलं. समोर आपल्याला जाणे आहे. मागच्या काही लेक्चर्समध्ये लसावी आणि मसावीचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले होते. आता समोरचे प्रश्न बघणे की लसावी आणि मसावीमध्ये चल घातांकांचा लसावी आणि मसावी. चल घातांक म्हणजे व्हेरिएबल एक्सपोनेंट. व्हेरिएबल म्हणजे चल चल ज्याला एक्स कन्सिडर करतो ना, एक्स वाय झेड वगैरे कुठल्याही याला ज्याला एक्स जुळलेला असतो तोच चल. घातांक हा भाग तर तुम्हाला माहिती आहेच, आपण शिकलेलो आहे. म्हणजे डोक्यावर कुठला तरी पॉवर असायला पाहिजे आणि आणि त्यांचे त्यांचे लसावी आणि मसावी परीक्षांमध्ये विचारले जातात. तर ते कसे असतात आणि त्यांचे नियम काय असतात, चला बघूया. नियम नंबर 1 नियम नंबर 1 काय बोलताय लसावीसाठी. नियम नंबर 1 लसावीसाठी आहे. काय बोलताय, जर चल घातांकाचा लसावी काढायचा असेल तर चलासोबत जुळलेल्या संख्यांचा लसावी काढावा. आता जो एक्स असेल, एक्स त्यासोबत काहीतरी संख्या जुळली असेल, 5x 4x 12x 16x, तर त्या ज्या संख्या जुळलेल्या असतील त्यांच्या आधी लसावी काढावा व व आलेल्या लसावी समोर चलाचा सर्वात मोठा घात जोडणे. जो पॉवर असेल ना त्याला तो सर्वात मोठा पॉवर जोडायचा आहे. 2 सेकंदाचं उत्तर असतं बरं का या प्रश्नांचं. बट विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होतं. खूप कन्फ्युजन की कसं. क्वेश्चन बघा काय बोलताय. उदाहरण की 2x चा वर्ग 6x चा चौथा घात आणि 8x चा 7वा घात या संख्यांचा विचारलाय लसावी. आता लसावीसाठी नियम हा वर लिहिलेला आहे. तो काय बोलतोय की चलासोबत जुळलेल्या ज्या संख्या असतील, ज्या या x सोबत जुळलेल्या, इथे किती दिसते 2, मग इथे दिसतोय 6 आणि इथे दिसतोय 8. चलासोबत ज्या जुळलेल्या असतील संख्या त्यांचा सर्वात आधी लसावी काढावा. यांचा लसावी काढू आपण, यांचा लसावी. तर लहान लहान संख्या दिसतात, मोठी संख्या त्यामध्ये 8 दिसतोय. 8 मध्ये 6 ने भाग जात नाही. 8 मध्ये 6 ने भाग जात नाही. तर 8च्या टेबल मध्ये 8 दुने 16, 16 मध्ये पण 6 ने भाग जात नाही. 8 त्रिक 24, 24 मध्ये 6 ने भाग जातोय. म्हणजे सर्वात पहिली संख्या दिसते तुम्हाला 24. 8च्या टेबल मध्ये, मोठ्या संख्येच्या टेबल मध्ये सर्वात पहिली संख्या दिसते 24. तर यांचा लसावी जो होईल 24. लसावी काय झालाय 24. कुणाचा झालाय हा, या चलासोबत ज्या जुळलेल्या संख्या आहेत तर त्यांचा लसावी झालाय 24. पण या प्रश्नाचं उत्तर अजून झालेलं नाहीये. आपला नियम काय बोलताय की चलासोबत जुळलेल्या संख्यांचा लसावी काढावा. तो लसावी काढला आपण 24. लसावी काढला आपण 24 आणि आलेल्या लसावी समोर म्हणजे या 24 समोर चलाचा सर्वात मोठा घात जोडावा. आता या तीन पैकी एक्स, चल म्हणजे एक्स ला सर्वात मोठा घात कोणता दिसतोय, तर एक्सचा पॉवर आहे हा 2 घात आहे. एक्सचा घात इथे 4 आहे आणि एक्सचा घात इथे 7 आहे. 7 हा सर्वात मोठा घात दिसतोय. 2 4 आणि 7 यांच्यापैकी सर्वात मोठा घात कोणता दिसतोय 7. तर आपला नियम पण तोच बोलतोय, आलेल्या लसावी समोर चलाचा म्हणजे एक्सचा सर्वात मोठा घात 2 4 7 पैकी हा 7 मिळतोय, हा घात जोडावा. म्हणजे तुमच्या या ज्या संख्या विचारल्या आहेत या संख्यांचा लसावी असायला पाहिजे 24 एक्सचा घात 7. ऑप्शन मध्ये बघा कुठे मिळतोय, पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, या चौथ्या ऑप्शन मध्ये मिळतोय. हा तुमचा लसावी असायला पाहिजे या दिलेल्या संख्यांचा. खूप सारे विद्यार्थी अजूनही त्या चार्ट मेथड नुसार याला डील करत बसतात. उत्तर तेच मिळतं शेवटी. बट वेळ मात्र त्याला खूप लागतो. सिंपलसा फॉर्म आहे, संख्यांच्या लसावी काढून घ्या आणि त्याला सर्वात मोठा घात जोडा. दॅट्स ऑल, बस. राईट. चला एखादा प्रश्न पुन्हा बघूया. चला इथे काय बोलताय, 5 एक्सचा पॉवर 125, 10 एक्सचा पॉवर 241, 15 एक्सचा पॉवर 97 आणि 20 एक्सचा पॉवर 101 यांचा पुन्हा काढा बोलताय लसावी. तर आधी या संख्यांचा लसावी काढू. 5 10 15 आणि 20. तर 5 10 15 आणि 20 यांचा लसावी किती मिळतो. सर्वात मोठी संख्या बघा कोणती मिळतोय,
मोठी संख्या आहे 20, 20 मध्ये 15 ने भाग जात नाही, तर 20 चा टेबल काउंट करा. सर्वात पहिली संख्या शोधणे आहे, बाकी सर्वांनी भाग गेली पाहिजे असा. तर 20 गुणे 40, 40 मध्ये पण 15 ने भाग जाणार नाही. 20 त्रिक 60, 60 मध्ये 15 ने भाग जातो, 10 ने पण जातो, 5 ने पण जातो. म्हणजे लसावी किती मिळाला? 60. लसावी मिळालाय 60, पण प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. तर हा जो 60 आलेला आहे याच्या समोर व्हेरिएबलचा म्हणजे चलाचा सर्वात मोठा घात जोडणे आहे. चला बघा, सर्वात मोठा घात कोणता मिळतोय? हा 125 आहे, हा 241 आहे, 97 आणि 101. तर 241 सर्वात मोठा दिसतोय. तर चलाचा x चा सर्वात मोठा घात 241 याला जोडून देणे आहे. तयार होईल तुमच्या प्रश्नाचे उत्तर 60x, x चा पॉवर 241 असं कुठे मिळतं का? यस, इथे मिळतंय ऑप्शन नंबर 1. खूप विद्यार्थ्यांना असे प्रश्न किचकटसे वाटतात बरं का, पण किचकटसे नसतात. ज्यांच्यामध्ये स्किल असेल, ज्यांना कॉन्सेप्ट माहिती आहे की याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, ते इन्स्टंट सॉल्व्ह करतात. ज्यांना नाही माहिती ते वेगवेगळ्या पद्धतीनुसार करण्याचा प्रयत्न करतात, किंवा भरपूर विद्यार्थी असे आहेत ज्याला जे अशा प्रश्नांना अटेम्प्ट सुद्धा करत नाही. तुम्हाला करता आले पाहिजे, राईट. हा झाला लसावी, लसावीशी रिलेटेड. लसावी जिथे मोठा घात जोडला आपण, बरं का, संख्यांचा काढला लसावी आणि त्या लसावीला सर्वात मोठा घात जोडला. चला पॉइंट नंबर 2 बघा. पॉइंट नंबर 2 मसावीसाठी. नियम नंबर 2 कुणासाठी आहे? मसावीसाठी. मसावीसाठी काय बोलतोय पॉइंट? की चल घातांकाचा मसावी काढायचा असेल तर चलासोबत जुळलेल्या संख्यांचा मसावी काढावा. जसं मगाशी चलासोबत ज्या संख्या जुळल्या होत्या आपण लसावी काढताना लसावी काढला होता, कारण तिथे लसावी काढायचा होता आपल्याला. इथे मसावी काढताना त्या चलासोबत जुळलेल्या ज्या संख्या असतील, ज्या पण असतील, त्यांचा मसावी काढूया व आलेल्या मसावी समोर चलाचा सर्वात लहान घात जोडावा. इथे लक्ष द्या, इथे कोणता घात बोलतोय? लहान. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला की लसावी जर काढायचा असेल तर मोठा घात, सर्वात मोठा घात, आणि मसावी काढायचा असेल तर सर्वात लहान घात जोडायचा आहे. पण मसावी काढायचा आहे म्हणून संख्यांचा सुद्धा मसावी काढावा लागेल. चला प्रश्न बघा काय बोलताय. उदाहरण 12x चा पॉवर 8, 16x चा पॉवर 13 आणि 24x चा पॉवर 5 या संख्यांचा मसावी किती? मसावी विचारलाय. तर या चलासोबत जुळलेल्या ज्या संख्या आहेत, इथे जुळली आहे 12, इथे जुळली आहे 16 आणि इथे जुळली आहे 24, यांच्या काय काढणे? आधी मसावी काढणे. चला मसावी काढूया यांचा. मसावी काय मिळेल? सर्वात आता मसावी काढताना लहान संख्या बघा 12, लहान संख्या आहे 12. 12 ने 16 मध्ये भाग जात नाही. तर 12 मध्ये कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? तर 6 ने भाग जातो 12 मध्ये, पण 6 ने 16 मध्ये भाग जात नाही. 12 मध्ये पुन्हा 4 ने भाग जातो. या 12 मध्ये पुन्हा 4 ने भाग जातो, 4 ने याच्यामध्ये पण भाग जातो आणि 4 ने याच्यामध्ये पण भाग जातो. तर तुमचा मसावी असायला पाहिजे 4. ही ट्रेनिंग सुद्धा आपण घेऊन चुकलोय. मसावी किती तयार झालाय? 4. मसावी तयार झालाय 4. जुळलेल्या संख्यांचा मसावी काढावा व आलेल्या मसावी समोर हा जो 4 आहे, या मसावी समोर चलाचा सर्वात लहान घात जोडावा. चलाचा सर्वात लहान घात बघा, हा इथे x चा पॉवर आहे 8, याचा आहे 13 आणि याचा आहे 5. तर लहान कोणता मिळतोय? x, 8, 13 आणि 5 पैकी x चा पॉवर 5 हा सर्वात लहान मिळतोय. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 4x आणि त्या x ला पॉवर असायला पाहिजे 5, असं ऑप्शन तुमचं उत्तर असायला पाहिजे. आणि ते मिळतं ऑप्शन नंबर डी मध्ये बघा, ऑप्शन नंबर लास्ट, 4x चा पॉवर 5. अगदी साधा आणि सोपा स्वरूप असतो. मसावी काढायचा आहे, लहान पॉवर जोडा. संख्यांचा मसावी काढा, लहान पॉवर जोडा. लसावी काढायचा होता, संख्यांचा लसावी काढला आणि मोठा पॉवर जोडला. लसावी मोठा, मसावी लहान, राईट. एखादी उदाहरण पुन्हा बघूया याच्यावर. चला 10x चा पॉवर 41, 25x चा पॉवर 17, 20, x चा पॉवर 25 आणि 15, x चा पॉवर 27. आधी तर ज्या संख्या दिल्या आहेत 10, 25, 20 आणि 15, यांच्या काय काढू आपण? मसावी. आधी यांच्या मसावी काढून घेऊया. चला किती मिळेल मसावी? सर्वात लहान संख्या शोधा. कोणती मिळते? मसावी काढताना लहान संख्या शोधायची असते, ती मिळते 10.
या 10 ने 25 मध्ये आणि 15 मध्ये भाग जात नाही, म्हणजे 10 तर मसावी होणार नाही, तर 10 मध्ये कोणत्या पुन्हा संख्येने भाग जातो? 10 मध्ये जातो 5 ने भाग, 5 ने भाग जातो, तर 5 ने या बाकी संख्येत भाग जातो का? 25 मध्ये जातो, 20 मध्ये जातो, 15 मध्ये जातो, म्हणजे तुमच्या मसावी असायला पाहिजे 5. हा तर मिळाला तुम्हाला संख्यांचा मसावी. तुम्हाला यांचा मसावी काढायचा आहे, तर हा संख्यांचा जो मसावी मिळालेला आहे यासमोर तुम्हाला व्हेरिएबलचा सर्वात लहान घात जोडणे. सर्वात लहान कुठे मिळतो बघा, हा 41 आहे, हा 17 आहे, हा 25 आहे आणि 27, तर सर्वात लहान मिळतोय तुम्हाला 17. तर x चा पॉवर 17 इथे जोडून द्या आणि उत्तर घेऊन द्या. 5x आणि x ला पॉवर असायला पाहिजे 17, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. राईट. साध्या सोप्या पद्धतीने डील होतात, विनाकारण किचकट पद्धती वापरू नका. आणि असे प्रश्न तुम्हाला आता समोर हमखास दिसतील बरं का, कारण मागच्या 2-3 वर्षापासून अशा टाईपवर प्रश्न लसावी आणि मसावीवर पडलेले आहेत मागच्या 2-4 वर्षापासून, आणि समोरही तुम्हाला पडत. चला, याशिवाय आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं, थोड्या वेळापूर्वी काय बघितलं की व्हेरिएबल एक्सपोनेंट बघितला, चल घातांक. आता नंबर एक्सपोनेंट बघायचा आपल्याला, नंबर एक्सपोनेंट. याच्यावरही प्रश्न तुम्हाला सापडतील नक्कीच. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सर्च करत चला, तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. संख्या घातांक म्हणजे इथे आता एक्स राहणार नाही, इथे राहतील संख्या आणि त्याला असेल घात. जसं जसं क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 की 2 चा पॉवर 2 गुणिला 3 चा पॉवर 2 गुणिला 5 चा पॉवर 2 ही पहिली संख्या आहे. दुसरी संख्या ही दिली आहे 2 चा पॉवर 4 गुणिला 3 चा पॉवर 4 गुणिला 5 चा पॉवर 3 गुणिला 11, आणि यांचा विचारलाय मसावी. आता ऑलमोस्ट आजपर्यंत जितके माझ्या डोळ्याने प्रश्न बघण्यात आलेले आहेत ते संख्या घातांकांवर मसावीवरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर मसावी याला आपल्याला फोकस करायचं. चला, याला डील करताना काय करायचं की तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या संख्या आहेत, की ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. तुम्हाला ज्या वेळेस मी घातांक शिकवला होता त्यावेळेस बोललो होतो की समजा 5 चा पॉवर 7 असेल तर 5 ही कोणती संख्या? ही मूळ संख्या, किंवा ज्याला म्हणतात बेस, किंवा ज्याला म्हणतात प्रॉपर नंबर. आणि हा जो 7 दिसतोय हा असतो घात. घात म्हणजे पॉवर. घातांक ज्यावेळेस आपण बघितला होता त्यावेळेस. तर सर्वात आधी या दोन संख्या ज्या आहेत, ही एक संख्या आणि ही एक संख्या, या दोन संख्या, या दोन संख्यांमध्ये मूळच्या संख्या म्हणजे प्रॉपर नंबर कोणत्या कोणत्या सारख्या दिसतात फक्त तितकं लिहिणे. दोघांमध्ये पण असायला पाहिजे. 2 इथे आहे, 2 इथे आहे का? हो आहे, लिहून द्या 2. गुणिला 3 इथे आहे, 3 इथे आहे का? हो आहे, लिहून द्या 3. गुणिला 5 इथे आहे, 5 इथे आहे का? हो आहे, लिहून द्या 5. 11 इथे आहे, 11 इथे नाहीये. जे जे सारखे घटक असतील ना फक्त त्यांना सारखे काढणे आहे. 11 इथे दिसत आहे पण 11 यांच्यामध्ये नाही आहे, म्हणून याच्या समोर 11 लिहिता येणार नाही. हे काय तयार केले आपण? प्रॉपर नंबर. आता यांना द्यायचे आहे घात. आता मगाशी जे नियम होते की लसावी असेल तर सर्वात मोठा घात आणि मसावी असेल तर सर्वात लहान घात जोडणे आहे, आणि तुम्हाला हा प्रश्न मसावीवरच पडतो. तर मसावी साठी सर्वात लहान घात कुणाचा? या 2 चा, 3 चा आणि 5 चा सर्वात लहान घात. बघा, इथे 2 चा घात आहे 2 आणि इथे 2 चा घात आहे 4. तर 2 आणि 4 पैकी लहान कोणता? 2. हा जोडून द्या. इथे 3 चा घात आहे 2 आणि 4 चा घात आहे 4. 4 आणि 2 पैकी लहान कोणता आहे? 2. जोडून द्या. इथे 5 चा घात आहे 2 आणि 5 चा घात आहे 3. 3 आणि 2 पैकी लहान घात कोणता आहे? 2. जोडून द्या. आणि हा जो तयार झालाय ही संख्या, याला म्हणतात या संख्यांच्या मसावी. काय म्हणतात त्याला? या संख्यांच्या मसावी. आणि हे ऑप्शन मध्ये बघणे तुम्हाला कुठं मिळतं? 2 चा वर्ग गुणिला 3 चा वर्ग गुणिला 5 चा वर्ग. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. किचकटपणा काहीच नसतो. जर एकदा समजलं तुम्हाला की काय करायचं आहे, तुम्हाला सहज याला डील करता येईल आणि करता आले पाहिजे. समोर कदाचित 1 मार्क देऊन जाईल आणि अशाच एक एक मार्क गोळा करत आपल्याला पूर्ण मार्क घ्यायचे आहेत. चला, यावरच बघूया सेकंड क्वेश्चन. इथे 3 संख्या दिल्या आहेत. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. 3 संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. या 3 संख्यांपैकी प्रॉपर नंबर कोणते कोणते सारखे तिघांमध्ये पण असायला पाहिजे.
सर्वांमध्ये असायला पाहिजे प्रॉपर नंबर कोणते कोणते सारखे, तर 2 इथे पण आहे, 2 इथे पण आहे आणि 2 इथे पण आहे, म्हणजे 2 घ्यावे लागतील गुणीला. 3 इथे पण आहे, 3 इथे पण आहे आणि 3 इथे पण आहे, म्हणजे 3 पण घ्यावा लागेल, सारखा आहे तिघांमध्ये पण. 5 इथे पण आहे, 5 इथे पण आहे आणि 5 इथे पण आहे, तर 5 ला पण घ्यावं लागेल. त्या प्रत्येक संख्येचे प्रॉपर नंबर सारखे आहेत तिन्ही संख्यांमध्ये, तर आपण तिघांना पण घेऊ. आणि काय प्रश्न विचारला, या संख्यांचा मसावी किती? प्रश्न विचारलाय मसावी किती. मसावी म्हणजे या 2, 3 आणि 5 चे सर्वात लहान घात जे असतील, लहान घात ते घेणे आपल्याला. चला 2च्या सर्वात लहान घात बघूया. इथे आहे 87, इथे आहे 63, इथे आहे 45. कोणता मिळतो रे सर्वात लहान घात? तो मिळतो 45. लिहून घ्या इथे. चला 3चा सर्वात लहान घात बघू. इथे मिळतो 45, इथे आहे 87, इथे आहे 63. तर 45, 87 आणि 63 पैकी 45 लहान घात मिळतोय, लिहा 45. 5चा सर्वात लहान घात शोधा. इथे आहे 63, इथे आहे 45, इथे आहे 87. 63, 45 आणि 87 पैकी 45 मिळतोय, लिहून घ्या इथे. आणि हा जो तयार झालाय, हा काय तयार होईल तुमच्या या प्रश्नाचा मसावी. म्हणजे उत्तर संपले. हे तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधणे आहे. 2चा पॉवर 45, 3चा पॉवर 45 आणि 5चा पॉवर 45 कुठे मिळतोय? तो मिळतोय ऑप्शन नंबर सी मध्ये. हेच असायला पाहिजे तुमचं उत्तर. राईट. आय होप समजत आहे तुम्हाला. चला समोरचा एक फायनल लास्ट क्वेश्चन घेऊया याच्यासाठी लास्ट क्वेश्चन. चला इथे पण 3 संख्या दिल्या आहेत. ही एक संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. यांच्यापैकी मला काय घेणे आहे? तिन्ही संख्यांमध्ये कॉमन प्रॉपर नंबर असणारा प्रॉपर नंबर मूळ संख्या घेणे आहे. इथे 2 दिसतोय, इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, तर 2 मी घेणार. राईट. चला त्यानंतर इथे 3 दिसतोय मला, इथे पण 3 दिसतोय, पण इथे 3 दिसत नाही. इथे दिसतोय का प्रॉपर नंबर 3? नाही दिसत आहे, म्हणजे 3 ला घेता येणार नाही. चला 5 ला शोधूया. 5 इथे दिसतोय मला, 5 इथे पण दिसतोय, पण 5 या संख्येत दिसत नाही प्रॉपर नंबर, म्हणजे मला 5 ला पण घेता येणार नाही. आणि या 3 आणि 5 ला घेता येणार, तसेच 7 आणि 11 ला पण घेता येणार नाही, कारण 7 आणि 11 इकडे कुठे दिसत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला आता यावेळेस या तिन्ही संख्येमध्ये एकच प्रॉपर नंबर तुम्हाला कॉमन मिळाला, जो सारखा होता, दॅट इज 2 मिळाला. आणि या फक्त 2चा तुम्हाला आता पॉवर जनरेट करणे आहे. आणि तो प्रश्न काय विचारला, यांचा मसावी किती? मसावी म्हणजे सर्वात लहान घात असायला पाहिजे त्यांचा. तर सर्वात लहान घात 2चा बघा, इथे मिळतोय 15, इथे मिळतोय 9 आणि इथे मिळतोय 19. तर 15, 9, 19 यापैकी सर्वात लहान घात कोणता असेल? तर तो असेल 9. तर 9 इथे जोडून देऊ, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मसावी हा तयार व्हायला पाहिजे. मसावी 2चा पॉवर 9, 2चा घात 9 बघा ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला मिळतोय 2चा घात 9. तर अशा सिंपलशा वेने हे नंबर एक्सपोनेंट आणि व्हेरिएबल एक्सपोनेंट यांचे लसावी आणि मसावी काढल्या जातात. बट खूप विद्यार्थ्यांना ऍक्च्युली माहिती नसतं की यांचे लसावी मसावी असे काढले जातात आणि इतके सोपे असतात. इनफॅक्ट 2 ते 3 सेकंदाचा आन्सर असतं. जर एकदा हा पार्ट तुम्हाला कळला की मी काय सांगितलंय, समजावून दिलेलं आहे, आणि अशावरचे प्रश्न जर तुम्ही शोधून बघाल, तर इन्स्टंट 2-3 सेकंदामध्ये त्या संख्यांचा लसावी किंवा मसावी काढा, मोठा पॉवर जोडा, लहान पॉवर जोडा, सहज करता येईल. लसावी काढायचा असेल म्हणजे मोठा पॉवर, मसावी काढायचा आहे म्हणजे लहान पॉवर, इतकं लक्षात ठेवा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज तयार होतील. राईट. चला या लेक्चर या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा नवीन व्हिडिओ तुम्हाला समोर नक्कीच मिळेल. आय होप की समजला असेल. आणि कामाचा पण आहे तुमच्या परीक्षांचा, तर याला क्लिअर करून ठेवा मात्र. ओके, नक्कीच समोर लवकरच भेटेल मी. तोपर्यंत थँक्यू ऑल ऑफ यू.